स्वामी ओम. तुमचं नाव सी या अक्षराने सुरू होतं का? उदाहरणार्थ चेतन, चैत्राली, छाया, चेतना, चारुशिला किंवा असं कोणतंही सी पासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तींबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं करिअर, नातेसंबंध, त्यानंतर त्यांच्यासाठी शुभ रंग, शुभ दिशा किंवा मग शुभ वेळ कोणती आहे, त्यांनी काही खास उपाय केले पाहिजेत का आयुष्यामध्ये चांगलं बेनिफिट्स मिळण्यासाठी. तर या सगळ्याची सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. चला तर मग जाणून घेऊयात आपण सी या अक्षराविषयी. तर सी म्हणजे 3 नंबरचं अक्षर आलं, त्यामुळे अर्थातच तुमच्यावरती गुरु या ग्रहाचा अंमल असतो. तुमचं व्यक्तिमत्व खूप खास असतं. बरेच वैशिष्ट्य म्हणजे युनिक गोष्टी तुमच्यामध्ये असतात. तुम्ही खूप हुशार, स्पष्ट वक्ते, पटकन मैत्री करणारे, खूप संवेदनशील, कर्तृत्ववान आणि मन मिळावू स्वभावाचे असतात. आजूबाजूच्या लोकांना आपल्या प्रेमळ वागणुकीने तुम्ही जिंकून घेता. थोडे भावना विवश असतात, म्हणजे काही वेळेला भावनेच्या आहारी जाता, पण जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला तुमचं लॉजिकल माइंड ते व्यवस्थित काम करतं आणि तुम्ही योग्य तो निर्णय घेता. तुमचं इमोशनल इंटेलिजन्स खूप प्रबळ असतं. तुम्हाला नीटनेटकेपणा, स्वच्छता या सगळ्याची आवड असते. गोंधळ, गडबड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही. तुम्ही खूप पटकन कोणाशी मैत्री करता, त्यामुळे तुमचा अर्थातच खूप मित्रपरिवार मोठा असतो, भरपूर मित्रमैत्रिणी असतात, सोशल असतात, तुम्हाला सोशल लाईफ खूप आवडतं, नेतृत्व करायला आवडतं आणि तुमच्या शब्दावर लोक विश्वासही पटकन ठेवतात. त्यामुळे तुम्ही खूप छान नेतेही होऊ शकता. काही वेळेला काय होतं, पण अहंकार किंवा हट्टी स्वभावामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. हे जर तुम्ही टाळलं तर आयुष्यामध्ये खूप मोठी उंची तुम्ही मिळवू शकता. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही जिथं बोलायला मिळतं किंवा मग शिकवण्याचं काम असतं तिथं तुम्ही खूप छान यश मिळवू शकता. तर तुम्ही कुठे कुठे यशस्वी होऊ शकता, तर तुम्ही एक चांगले लेखक होऊ शकता, शिक्षण क्षेत्रात छान काम करू शकता, काउन्सिलिंग किंवा मग आध्यात्मिक गुरु, आर्ट, म्युझिक, हेल्थ केअर किंवा आपल्या ज्या संस्था असतात जिथं आध्यात्मिक गोष्टी होतात किंवा मंदिरं, आध्यात्मिक ठिकाणी तुम्ही त्या संस्थांवरती काम करू शकता, चांगले नेते होऊ शकता, न्याय व्यवस्थेमध्ये जाऊ शकता, लॉयर किंवा जज होऊ शकता चांगले. आणि तुम्हाला कोणावरही अत्याचार किंवा अन्याय झालेला अजिबात खपत नाही. सगळ्यांना एकसारखं समान ट्रीटमेंट असते तुमच्याकडे. कोणाला छोटं किंवा मोठं असं तुम्ही कधीही मानत नाही. मैत्री केली की ती कायम निभवता. आपल्या मित्रांसाठी काही करायची तुमची तयारी असते. आणि तुम्हाला व्यवसायातही खूप छान यश मिळू शकतं. म्हणजे यात म्हणजे जिथं कुठं लोकांशी थेट संपर्क आहे किंवा जिथं कुठं तुम्हाला बोलायला मिळणार आहे, डायरेक्टली तुम्ही कनेक्ट होणार लोकांशी, अशा ठिकाणी तुम्ही खूप छान यश मिळवू शकता व्यवसायामध्ये. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन वायफळ खर्च किंवा अनावश्यक खर्च होऊ शकतो तुमच्याकडून. त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग अत्यावश्यक आहे. ते जर तुम्ही केलं तर नक्कीच आर्थिक गोष्टी तुमच्या आर्थिक यशही तुम्हाला छान मिळू शकतं. तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही नात्यामध्ये अतिशय निष्ठावान, समर्पित, नातं टिकवण्यासाठी तुम्ही काहीही करता, म्हणजे सगळं काही करायची तयारी असते. काही वेळेला आपल्या म्हणजे स्वतःच्या मतापेक्षा इतरांच्या मताला जास्त महत्त्व देता आणि त्यामुळे मग ओव्हर थिंकिंग करता. ते जर टाळलं तर मग तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. नात्यामध्ये तुम्ही खूप इमोशनल, लॉयल आणि प्रोटेक्टिव्ह असता. नात्यासाठी सगळं काही करायची तुमची तयारी असते. तर तुमच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर 3, 6 आणि 9. शुभ रंग पिवळा. शुभ वेळ सकाळी 6 ते 9. या वेळेमध्ये तुम्ही साधना करू शकता किंवा मग तुमचे काही महत्त्वाचे दिवसाचे प्लॅनिंग्स असतील किंवा काय असतील त्याच्यासाठी युटिलाइज करू शकता हा वेळ तुम्ही. शुभ वार गुरुवार आणि शुक्रवार. शुभ दिशा उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य, नॉर्थ ईस्ट. आणि तुम्ही मंत्र कोणता म्हणायचा तर ओम गण गणपती नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग गुरुचा कोणताही मंत्र. तुम्ही जर गुरु केलेले असतील तर तुम्ही तुमच्या गुरूंचे गुरूंनी जो कुठला मंत्र दिला असेल, गुरुमंत्र आपण ज्याला म्हणतो, तोही तुम्ही 11 वेळा करू शकता. उपायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही गुरुवारी तांदूळ, फळ किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला पुस्तक दान करू शकता. बुधवारी गणपती बाप्पांना आपल्या दुर्वा अर्पण करू शकता.
आणि तुमच्या घराची किंवा ऑफिसची ईशान्य दिशा जिथे कुठं म्हणजे असेल, ती स्वच्छ ठेवायची, मोकळी, प्रसन्न ठेवायची. तिथं जड सामान, फर्निचर वगैरे ठेवायचं नाही किंवा क्लटर ठेवायचं नाही, कचरा वगैरे असं काही. ती जर तुम्ही चांगली स्वच्छ ठेवली, तर तुम्हाला नक्कीच छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा सी या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय रिलेट झालं हेही मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.